अतिशय चांगली आणि शांततेने सुरुवात केलेली आहे. पाहूया तिसरा रन देखील लागलेला आहे. पाहूया चांगली सुरुवात चौथं थर सुरुवात झालेली आहे. 3 थर देखील सहजरित्या पूर्ण झालेला आहे. पाहूया चौथं थराची विक्रमी कधी काय करतोय तर मात्र गणेशवाडी मोठेवाडीचा गोविंदा मात्र चौथा थर देखील अतिशय चांगल्या इथे लागलेला आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मात्र गोविंदा पथकाची या ठिकाणी पाहूया नक्कीच शांततेने आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र रचना बसलेली या ठिकाणी पाहूया पुढचा थर देखील 1 2 3 4 थर देखील सहजरित्या पूर्ण झालेले आहेत. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. अतिशय चांगली रचना या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र गणेशवाडी मध्यवाडीचा गोविंदा पथकाकडून आला रे आला मध्यवाडीचा गोविंदा पथकाला अतिशय सुंदर रचना या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 6वा थराचा प्रयत्न पाहिजे. या ठिकाणी काय होतंय 6वा थर या ठिकाणी अतिशय बाल बदलता येईल. पाहूया काय होतंय आणि या ठिकाणी अतिशय चांगली हाती फोडलेली आहे. 6 थरातून सुरुवात पाहतोय. आता तो 2025 पाहतोय. फिरता मनोरा या ठिकाणी रचना करणार आहे. जय गणेश गोविंदा पथक मतेवाडी गणेशवाडी. पाहूया किती या ठिकाणी मनोरे रचले जातात, किती थर लावले जातात. पहिला मनोरा, दुसरा मनोरा, तिसरा मनोरा, चौथा एकावरती गेलेला आपण पाहतोय. चौथ्या थराकरिता आणखी 2 एके वरच्या बाजूला जाताना आपण बघतोय. फिरता मनोरा असणार आहे. त्यांच्याकरिता ₹1 रक्कम 3500 रुपयांची पारितोषिक असणार आहे. तोजेरी जोडी या ठिकाणी वरती पाहतोय. कारण साई प्लाझा साई प्रतिष्ठान कैलासवासी उमेश गोरड स्मृती प्रतिष्ठान आयोजित क्रीडोत्सव 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये आपला प्रयत्न केला जातोय. तो म्हणजे जय गणेश गोविंदा पथक मतेवाडी गणेशवाडी यांच्याकडून. मतेवाडी गणेशवाडीचा हा पहिला प्रयत्न आहे. पहिल्या प्रयत्नात मात्र ते थोडेसे माघार घेताना आपण पाहतोय. निश्चितच हा एक चांगला प्रयत्न आहे. कारण तुम्हाला माहित आहे की आयुष्यात जन्म घेणं हे
जय गणेश गोविंद पथक फिरता मनोरा रचण्याकरिता दुसरा प्रयत्न करतो. या व्यासपीठावरती दाखल होतं ते म्हणजेच माननीय सुनीलजी मेस्त्री माजी 25 पर्व क्रमांक 4 मध्ये हा सन्मान होतो. मित्रो जय गणेश गोविंद पथकाच्या प्रयत्नानंतर रवींद्र भालके यांचा सन्मान माननीय प्रशांतजी सांगवेकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शोभेने सन्मान करावा. माननीय रवींद्र भालके त्याचबरोबर माननीय सुनीलजी मेस्त्री यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. या आता मात्र 8व्या गोविंद पथक या ठिकाणी दाखल झाले. पहिली भवानी गोविंद पथक जय गणेश गोविंद पथक फतेवाडी गणेशवाडी यांच्याकडून हा प्रयत्न केला जातोय. प्रयास करना जरुरी है. आपण आजच्या बाजूला जायचं, आपले मनोरंजन असायचे, आपल्याला सुट्टी असेल. पहिली भवानी गोविंद पथक चिपळूण प्रतिष्ठान यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप प्रतिवर्षी केले जातं. या साई प्रतिष्ठानच्या वतीने आणखी काही विशेष अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामध्येच आरोग्य शिबिर ही देखील या ठिकाणी राबवली जातात. त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतोय. सेफ्टी बेल्ट खूप महत्वाचा आहे. हा एका ज्या वेळेला वरती जातो त्याकरिता सेफ्टी बेल्ट खूप महत्वाचा आहे. फिरता मनोरा जय गणेश गोविंदा पथक मतेवाडी गणेशवाडी रावतळ ओहो समाधी दिली आहे. एकूण पहा भैरी भवानी गोविंदा पथक चिपळूण याच्याकडून सुंदर असा मनोरा रचला जात आहे या ठिकाणी. आणि सलामीचा एक वेगळा प्रयत्न. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. छोट्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवायचे. जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. जोरात जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. एकदम मनोरे रचले जातात. साई प्रतिष्ठान प्रतिष्ठान आयोजित दैनिक उत्सवामध्ये एक चांगला प्रयत्न आहे. एकूण सेफ्टी बेल्ट आताही लावलेला होता म्हणून आम्ही तुम्हाला संधी देत नव्हतो. प्लीज सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय जर आपण कोणत्याही प्रकारचं आपल्याला पारितोषिक मिळणार नाहीये. ही शेवट अतिशय सुंदर अशी रचना आणि सावध तयारीला आहे. सावध सलामीसाठी तयार अतिशय लहान असा आपला बाळ गोपाळ आपण बघत आहात. भवानी गोविंदा पथक गोविंदा पथक तिथून सुंदर सुंदर असा सुंदर जगता सावध स्वतःच्या लहान गोविंदा लहान गोविंदा मंडळी दहीहंडी उत्सव म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल. कृष्ण कन्हैयांची लीला परंपरा जी चालत आलेली आहे ती जपण्याचा खेळ, बरोबर की नाही.
आपल्या संस्कृतीनुसार ही परंपरा आणि हा सण जतन करण्याची वेळ आहे आणि म्हणूनच या दहंडी उत्सवामध्ये कृष्ण कन्हैयांची लीला आपण आत्मसात करतो आणि त्या हंडीतलं दही दूध लोणी जे काय आहे ते खाण्यासाठी किंवा त्या हंडीला सलामी देण्यासाठी आपले इथे गोविंद पथक उपस्थित राहतात। परंतु या गोविंद पथकांची सलामी पाहण्यासाठी तुम्ही आलेले रसिक दर्दी प्रेक्षक आहात आणि म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीनं या कलामंचाची इथे आयोजन केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांची हे मनसोक्त करमणूक करण्यासाठी आम्ही कलावंत आहोत आणि म्हणून आपल्यासाठी घेऊन येतोय पुन्हा एकदा एक जबरदस्त हसकेबाज लावणी सादर करते प्रज्ञा कासले लावणीचे बोले फॅन्टॅस्टिक म्हणतोय आपण आपल्या शुभास्ते करावा अशी आपणास विनंती करतो। सादर करते लावण्याशी लावणीमध्ये प्रज्ञा यांचा सन्मान या ठिकाणी शीतलताई रानडे यांच्या शुभास्ते। भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सन्मान केला जाईल। आपण पाहिलं तर NDRF कमांडर आदरणीय प्रमोद राय, कमांडर चीफ प्रमोद राय आहेत। गेले 3 महिने मित्रांनो आपण पाहिलं तर ह्या चिपळूणमध्ये ते मुक्कामच आहेत, वास्तव्यात आहेत। कारण चिपळूणची सुद्धी तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे,
चिपळूण हे असं ठिकाण आहे जिथे फार वेळा नैसर्गिक आपत्ती होताना आपण पाहिले, परंतु भैरी बाबाच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आणि या जे अधिकारी आहेत त्यांच्या वतीने गेले 5 वर्ष आपल्या इथे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नाही आहे. त्याचं कारण म्हणजे हे NDRFचे जवान जे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांचं रक्षण करतात आणि त्यांच्यासाठी मी तर म्हणेन जोरदार टाळे झाले पाहिजे, जोरदार टाळ्या हवल्या. आमच्या वेळेत गेले 3 महिने इथे वास्तव्यात आहेत त्यांची टीम. माझ्यापर्यंत माहिती आली गेले 3 महिने चिपळूणच्या ह्या नैसर्गिक आपत्तीसाठी, परंतु नैसर्गिक आपत्ती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्यावरती येत नाही. त्याचं कारण म्हणजे हे NDRFचे जवान. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि या महायुतीचे घटक पक्षाचे तर गाईज आता आम्ही आलेलो आहे ठीक 11:30 वाजता बरोबर बहादूर शेखची दहीहंडी फोडायला. म्हणजे आम्ही नाही फोडणार आहोत, पथक फोडणार आहे. आता खाली घेतले, वरती होती पूर्ण त्या साई प्लाझा त्या याला टेकायला टेकली होती वरती. 7 नाही तर 7 लावतील. त्याला वरतीच ठेवले नाही. पाहिला हे फोडतील.
टॉपचा आहे. त्यांच्या पथकामध्ये 1500 का 1600 पोरं आहेत या जवानमध्ये. चार एक लावतात की काय? अजून एक 4 एक पाहिजे होते ना. तो राहायला वरती. छत्र्याने वाट लावली यार. गाईज आता आम्ही आलेलो आहे स्टेशनला. बघू शकता ते नयन शेट. काय करताय तुम्ही? त्याच आता मी सगळ्या दह्यांड्या फोडून बिडून बघून आलेला आहे. आता चाललोय मित्राला आणायला. बघूया किती वाजेपर्यंत येतो तो. तोपर्यंत वेट करूया. पाहिल्या एक नंबरचा पाहिल्या आला वाटतं. ट्रेन आली आहे तर फोन आलाय माहीत नाही. तिकडनं आली तिकडे येते ना. तिकडेच लागते ना. तिकडे लागते पाहिली आहे. तिकडनं इकडे येतो. माणसं बघू शकता खतरनाक किती भरपूर आहेत. आली ट्रेन आली. तर मग अमोल गमले तुम्ही मुंबईतून कशासाठी आला तिकडे? आम्ही सध्या गणपतीसाठी आलेला आहे. काय अंदाज दाखव बघू दे. त्याच्यामध्ये खाऊ आहे. गाईस अमोल गमले आलेत आता. तर आम्ही निघालोय. बघा खाऊ बिऊ आणला नाही बघा. हलका ये तू पाणी पिऊ नको. हलका पी. हलका पाणीच आहे. बघितलास तू. हलका सगळ्यात जड पाणी असतं आपलं. समजलं काय? पाच मला पाच ना बघ ना सगळं आता काय येतो. चला ये आता. भिजलेला तरी चालेल पण आता जायचा. मला काही नाही म्हणून मला सकाळी घरात सोडायला पाहिजे. तू चल रे घरचा बघू नंतर. हा बघ भेटलेला आहे. माझा फॅन भेटलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आम्ही आलेला.